प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार या सकाळच्या आपणा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. परमेश्वराच्या गौरवासाठी आज आपण पुन्हा एक वार देवाच्या वचनातून पाहणार आहोत आणि आजचं देवाचं वचन जे मी आपला सर्वांच्यासाठी निवडलेलं आहे ते वचन स्तोत्रसंहिता 30 अध्याय 5 वचन. त्याचा क्रोध क्षण मात्र राहतो, म्हणजे देवाबद्दल हे लिहिलेलं आहे. त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो. किती सुंदर वचन आहे प्रियजनानो. स्तोत्रसंहिता या पुस्तकात अशा प्रकारचे अनेक वचन तुम्हाला मिळत राहतील की जे आपल्याला प्रोत्साहित उत्साहित करतील. दावीद या राजाने लिहिलेलं हे स्तोत्र आहे. दावीद या स्तोत्रामध्ये देवाच्या कृपेची आणि जर काही वाईट झाला असेल, वाईट घडला असेल तर पुन्हा एकदा पुनर्स्थापनेची साक्ष देण्यासाठी हे वचन लिहितो. हे वचन आपल्याला अगदी मनपूर्वक असं सांगत आहे की देवाचा क्रोध हा कायम नसतो. देव रागावतो परंतु तो कायमस्वरूपी रागावत नाही. जेव्हा आपण चूक करतो तेव्हा देव आपल्याला शिस्त लावण्यासाठी म्हणून आपल्यावर तो रागवतो, परंतु त्याचा उद्देश आपला नाश करणे नसून आपल्याला योग्य मार्गावर आणणे अशा प्रकार असतो. म्हणून तो आपल्यावर क्रोधित होतो. आम्हाला त्या क्रोधाद्वारे एक शिस्त लागावी, आम्ही जीवनाच्या मार्गावर, सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालावं यासाठी तो आपल्यावरती कधी कधी रागवतो. परंतु प्रियजनांनो, देवाची जी कृपा आहे ती मात्र आयुष्यभर टिकणारी आहे. त्यामध्ये खंड पडत नाही. क्रोध त्याचा शमतो कारण त्याची प्रीती मानवावरती आहे, परंतु त्याची जी कृपाप्रसाद आहे ती कृपाप्रसाद आयुष्यभर टिकण्यासाठी आहे म्हणण्यात आलेला आहे. माणसाच्या जीवनामध्ये अनेक दुःख, परीक्षा, निराशा आणि अश्रूंच्या रात्री येतात. अनेक वेळेस आपल्या अशा रात्री असतात ज्यामध्ये आम्ही दुःख मानत असतो, आमचे अश्रू गळत असतात. कधी प्रार्थनेचं उत्तर उशिरा मिळतं, कधी परिस्थिती अंधारमय वाटते, पण देवाचं वचन आश्वासन देत आहे आजच्या वचनामध्ये की रात्री विलापाने बिऱ्हाड केले तरी प्रातःकाळी हर्षध्वनी होतो. किती सुंदर वचन आहे. रात्री आमचं रडणं असलं तरी सकाळ मात्र आनंदाची असते. म्हणजेच दुःख कायमचं नसतं. देव योग्य वेळी दिलासा, शांती आणि आनंद हे देणारच आहे, याच्यामध्ये काहीही शंका नाही. प्रियजनांनो, याचं जर एक सुंदर उदाहरण बायबल मधून आपण जर बघितलं तर ते योबाचं उदाहरण आहे. आम्ही पाहतो की योबाच्या जीवनामध्ये त्याने मोठमोठे दुःख सहन केले. त्याच्या रात्री दुःखामध्ये गेल्या, परंतु शेवटी देवाने त्याला पूर्वीपेक्षा अधिक आशीर्वादित केला असं योबाच्या पुस्तकामध्ये 42 अध्याय 10 ते 12 वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पूर्वी होतं त्याच्यापेक्षा त्याचं चांगलं झालेलं आहे. कालची रात्र त्याची दुःखाची होती, परंतु ती रात्र सरली आणि हर्षध्वनी देवाकडून त्याच्याकडे आला आणि त्याला आशीर्वाद मिळाला. आम्ही पाहतो की मगदालिया मरियाच्या जीवनामध्ये सुद्धा आणि इतर शिष्यांच्या जीवनामध्ये येशूच्या वधाच्या रात्री, ज्या दिवशी येशू ख्रिस्ताचा वध झाला त्या रात्री दुःखाची रात्र त्यांच्या जीवनामध्ये आली, पण पुनरुत्थानाची सकाळ मात्र त्यांच्या जीवनामध्ये येण्यासाठी कोणी थांबवू शकलं नाही. त्याच पद्धतीनं दुःखाची रात्र जरी असली तरी एक सकाळ आमच्यासाठी येणार आहे. त्या रात्री मरिया, मगदालिया आणि त्याचे इतर शिष्य, येशू ख्रिस्ताचे शिष्य कदाचित दुःखामध्ये खूप बुडाले होते. खूप त्यांना मोठं दुःख झालं होतं, निराशा झाली होती, अश्रू गाळले जात होते, परंतु तिसऱ्या दिवशीची पहाट मात्र त्यांच्यासाठी, पुनरुत्थानाची जी सकाळ होती ती त्यांच्यासाठी आनंद आणणारी अशी. प्रियजनांनो, आज जर तुम्ही आणि मी अश्रू गाळत असेल, संघर्ष किंवा निराशेच्या रात्रीतून जात असेल तर धीर धरा. देवाची कृपा तुमच्या बरोबर आहे. अंधारानंतर पहाट ही येतच असते. देव तुमच्या जीवनात ही आनंदाची सकाळ आणणार आहे यावर विश्वास ठेवा, कारण की प्रभू तुमच्यावर प्रेम करतो, कारण परमेश्वर तुम्हाला प्रीतीनं पाहतो, तुमच्यावर कृपा करू पाहतो. देवाचे प्रेम आणि कृपा आपल्या दुःखापेक्षा मोठे आहे. अश्रूंची रात्र तात्पुरती आहे, पण देवाकडून येणारा आनंद आणि आशा कायमची आहे. तो कायमचा आनंद आणि ती कायमची देवाची कृपा तुमच्या बरोबर असो अशी माझी आजच्या सकाळी तुमच्यासाठी प्रार्थना आहे. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.